महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मानगुटीवर बसलेलं आयसिसचं भूत काही केल्या उतरण्याचं नाव घेत नाहीये। ठाण्याजवळच्या मुंब्र्यातून एक आणखीन तरुण नुकताच आयसिसमध्ये सामील झाल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिलेली आहे। मुंब्र्यातील 27 वर्षीय तब्रेज तांबे असे याचे नाव आहे। तब्रेज हा इजिप्तमध्ये नोकरीसाठी गेला। तिथे त्याला अली नावाच्या तरुणाशी त्याचा संपर्क झाला। अली हा आधीपासूनच सौदी अरेबियात राहत होता। अलीच्या प्रभावाखाली तब्रेज तांबे लिबियात गेला आणि त्यानंतर आता तो आणि अली सिरियामध्ये आयसिसच्या कारवायांमध्ये सामील झाल्याचं पुढे आलंय। विशेष म्हणजे आधीही कल्याणहून 4 तरुण आयसिसमध्ये सामील झाल्याचंही पुढे आलेलं आहे। त्यामुळे आयसिसची पाळंमुळं खोलवर रुतली आहेत। याचा आता एटीएस कडून शोध घेतला जात आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे। अजित, आपण बघतोय की या आधी देखील 4 तरुण गेले होते आणि तब्रेज देखील आता आयसिसमध्ये समाविष्ट झाला आहे। आता एकूणच लोण वाढत चाललंय की काय, अशी भीतीदायक चित्र समोर येत आहे, काय सांगाल? ज्या पद्धतीनं एनआय असेल किंवा एटी असेल किंवा दहशतवादी विरोधी ज्या संघटना आहेत त्यांनी ज्या पद्धतीने काम करतायत, जे तरुण आहेत ते आयसिस या दहशतवादी संघटनेकडे ओढले जाऊ नये याकरता जे काम करतायत ते कुठेतरी टोकडे पडताय असं दिसतंय। कारण का ज्या पद्धतीनं कल्याणचे 4 तरुण असतील किंवा चेन्नई, केरळ या भागातील जवळपास आतापर्यंत भारतामधून 1 ते 2000 तरुण हे आयसिस या दहशतवादी संघटनेसोबत काम करायला गेलेले आहेत। एटी असेल किंवा एनआय असेल यांना बऱ्यापैकी अनेक असे तरुण आहेत की ज्यांना त्यांचं काउन्सिलिंग करून पुन्हा आणलेलं आहे किंवा त्यांना जाण्यापासून रोखलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हा जो आकडा वाढतोय, ती मुलं आहेत ती जास्त प्रमाणामध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेकडे या ठिकाणी काम करायला जातात। सुरुवातीला कामाच्या बहाने आखाती देशामध्ये जाऊन सौदी अरेबिया, दुबई या ठिकाणी जाऊन तिथून पुढे लिबिया, सिरिया आणि मग आयसिस असा त्यांचा जो प्रवास आहे। या प्रवासावरती एटी असेल किंवा एनआय असेल यांचं वारंवार लक्ष असतं। आता जी व्यक्ती आहे तब्रेज नावाची, ही मुंब्र्याची राहणारी व्यक्ती आहे। 28 वर्षीय हा तरुण आहे। या तरुणाला जवळपास 2 महिन्यापूर्वी याने आयसिस ही दहशतवादी संघटना त्या ठिकाणी जॉईन केली होती। पण काल त्याच्या भावाने येऊन एटीएस मुंबई याच्या ठिकाणी तक्रार दिली आणि त्या तक्रारीवरून एटीएसने संपूर्ण तक्रार दाखल करून घेतली। एटीएस तपास करते, पण अली नावाचा तरुण जो आहे तो देखील भारतीय आहे अशी आता माहिती मिळते। त्यामुळे तो नेमका कुठला आहे, कारण का जी व्यक्ती अली आहे जो सौदी अरेबियामध्ये होता आणि त्यामध्ये रियाद येथे त्यानेच अलीनेच जो तब्रेज आहे त्याला काम दिलं होतं आणि पुढे अलीच्याच माध्यमातून तब्रेज जो आहे तो आयसिस या दहशतवादी संघटनेला सामील झालेला आहे। त्यामुळे अली हा नेमका कोण आहे, हा भारतामधून तरुणांना रिक्रूट करतो का, त्या ठिकाणी भारतीय तरुणांना आयसिस मध्ये सामील होण्याकरता तो त्या ठिकाणी ढकलतो का, याचा आता पाळंमुळं एनआय आणि एटी शोधून काढतायत। अगदी खरं आहे अजित, हे पाळंमुळं शोधून काढणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।